नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी महाएल्गार मोर्चा तर मोर्चाला प्रकाश आंबेडकर, लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती। 2 सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची मोर्चातून मागणी। अंतरवाली सराटीत होणारी शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांची बैठक रद्द। शेतकऱ्यांमध्ये एकजूट दिसावी म्हणून 2 नोव्हेंबरची बैठक रद्द। नागपूरमध्ये बच्चू कडू यांचं आंदोलन सुरू असल्याने ही बैठक रद्द। फलटणमधल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर बीडमध्ये आंदोलन। 3 जण टॉवरवर चढले। एसआयटी चौकशीची मागणी। निंबाळकरांना आरोपी करण्याची मागणी। रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याचीही मागणी। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी वंजारी समाजाकडून आता जालना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। प्रकरणाची एसआयटी चौकशी करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवा अशी मागणी। फलटणमधील घटनेच्या निषेधार्थ धाराशिवच्या लोहारामध्ये काँग्रेसचा कॅन्डल मार्च। तहसीलदारांना निवेदन देऊन कारवाई करण्याची काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मागणी। कॅन्डल मार्चमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी। सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाची मोजणी थांबवा, अन्यथा सामुदायिक आत्मदहन करू। शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक। यवतमाळ नगर परिषदेमध्ये सुरू असलेल्या टेंडर प्रक्रियेत भ्रष्टाचार, याविरोधात आता शहर काँग्रेस कमिटीचं अन्नत्याग आंदोलन। बायो मायनिंग याशिवाय घनकचरा व्यवस्थापन, रस्ते आणि नाली स्वच्छतेची टेंडर थांबवण्याची मागणी। राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा कहर तर हातातोंडाशी आलेल्या पिकाचं झालं नुकसान। कापूस भिजला, कापणी न केलेला मका देखील पावसाचा बसला फटका, शेतकरी संकटात। बीडच्या परळी तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस, कापूस पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। बालाजी मुंडे यांचा 4 एकर कापूस भिजला। जालन्याच्या वाकोनी, माहेर, भायगावसह आसपासच्या भागात जोरदार पाऊस। शेतीपीक पाण्याखाली। मागील 3 ते 4 दिवसांपासून परतीच्या पावसाचा धुमाकूळ। जालन्याच्या बदनापूर तालुक्यात पावसाची हजेरी। कपाशी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान। तात्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा अतोनात नुकसान। शेतात काढणीला आलेल्या पिकांचंही नुकसान झालं, त्यामुळे शेतकरी चिंतेत। लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागाला पुन्हा एकदा अतिवृष्टीचा बसला फटका। नदी नाल्यांना आला पूर, त्यामुळे शेती पिकांचं नुकसान। ग्रामीण भागातील अनेक रस्ते आणि पूल पाण्याखाली। परळी तालुक्यात अवकाळीमुळे 4 एकर उभ्या कापसाचं नुकसान। शेतकऱ्यांची हमीभावाची मागणी। सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसानं आता धुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये पाण्याचा साठा वाढला। सर्व धरणांचा पाणीसाठा 94%वर। धुळे तालुक्यात असलेल्या गोंदूर गावाचे धरण देखील 100% भरले। वाशिममधील सोनल आणि एकबुर्जी प्रकल्प 100% भरलं। जलसाठ्यामुळे पिण्याच्या पाण्यासह रब्बी हंगामातील सिंचनाची चिंता मिटली। चांगल्या पावसामुळे नद्या, तलाव आणि धरणांमध्ये मुबलक पाणी साठलं। नाशिकमध्ये अवकाळी पावसानं भात शेतीचं मोठं नुकसान। निगतपुरीच्या तहसीलदारांनी नुकसानीची केली पाहणी। त्वरित पंचनामे करण्याचे तलाठ्यांना दिले आदेश। परभणीच्या अनेक भागात रात्री उशिरा मुसळधार पाऊस। सेलू तालुक्यातील गोहेगाव या ठिकाणी कसूर नदीला पूर। अनेक गावांचा संपर्क तुटला। मुसळधार पावसामुळे रब्बीची पेरणी लांबण्याचीही दाट शक्यता। धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाला झाली सुरुवात। शेतकऱ्यांची रब्बीची पेरणी खोळंबली। अतिवृष्टीतून वाचलेल्या कांदा पिकाचे आंतरमशागतीचे काम थांबले। लातूरच्या ग्रामीण भागाला अवकाळीचा फटका। नद्यांना पूरस्थिती। रास करण्यासाठी ठेवलेले सोयाबीन गेले वाहून। जळगावच्या गिरणा परिसरामध्ये अवकाळी पाऊस। भडगाव, पाचोरा आणि चाळीसगाव तालुक्यातील पिकांचं नुकसान। ग्रामस्थांकडून नदी ओलांडण्यासाठी जेसीबीचा वापर। जालन्याच्या टेंभुर्णी महसूल मंडळामध्ये पावसाची हजेरी। शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान। शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी। जालना तालुक्यातील पीर कल्याण, सोमनाथसह आसपासच्या परिसरात पावसाची हजेरी। बळीराजा चिंतेत। पावसामुळे कपाशी पिकांचं नुकसान। कापूस उत्पादनात मोठी घट। जळगावच्या गिरणा पट्ट्यातील तालुक्यांना अवकाळी पावसाचा तडाखा। शेकडो हेक्टरवरील केळीच्या बागा उद्ध्वस्त। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून चाळीसगाव, भडगाव, पाचोरा तालुक्यात मुसळधार पाऊस। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। मोठं नुकसान। काही गावांचा विद्युत पुरवठा खंडित। हवामान विभागाकडून लातूर जिल्ह्याला येलो अलर्ट। रायगडमध्ये अवकाळी पावसामुळे भात शेतीचं नुकसान। हेक्टरी 50,000 भरपाईची शेतकऱ्यांची मागणी। पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून नुकसानीची पाहणी। वादळसदृश्य वातावरणाचा मासेमारी व्यवसायाला फटका। आवक घटली। मासळीचे दर वाढले। शेकडो अधिक नौका या देवगड बंदरात स्थिरावल्या। लातूरच्या आडत बाजारात सोयाबीनला 4,300 रुपयांचा भाव। सरकारकडून सोयाबीनला 5,300 रुपयांचा भाव, तर आडत बाजारामध्ये सोयाबीन घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना 1,000 रुपयांचा फटका। सरकारचे हमीभाव केंद्र लवकर सुरू करा ही शेतकऱ्यांची मागणी। पुण्याच्या मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजारभावात किंचित वाढ। कांद्याची आवक घटली, त्यामुळे बाजारभावात वाढ।
सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना शासनाचं अनुदान अद्यापही मिळालेलं नाही। 2 दिवसात अनुदान मिळालं नाही तर जनावरांसहित तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करू, बाधित ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचा हा इशारा। कोपरगावच्या नगर मनमाड महामार्गावरील खड्ड्यांमुळे भीषण अपघात, आदित्य देवकर या तरुणाचा मृत्यू। दुर्घटनेनंतर संतप्त नागरिकांचा प्रशासनाविरोधात तीव्र निषेध करत रास्ता रोको। वाशीमध्ये आता शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामाच्या तयारीला सुरुवात, गहू आणि हरभरा पिकांची पेरणी करण्यासाठी सिंचनाची व्यवस्था करण्याची तयारी सुरू। रब्बी हंगामातील पिकांसाठी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कृषी विभाग देणार प्रशिक्षण, यावर्षी 1 लाख हेक्टरपर्यंत पेरणी पूर्ण। कृषी विभागाकडून गावनिहाय प्रशिक्षण वर्गाचं आयोजन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बिराळे यांची ही माहिती। सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय, 28 गावांमधील हजारो हेक्टर आकारीपड जमिनीचा ताबा पुन्हा शेतकऱ्यांना मिळणार। जीआरनुसार 5% रक्कम शासनाकडे जमा केल्यावर जमीन होणार नावावर, शासनाचा जीआर या संदर्भातला जारी। पुण्याच्या मावळ तालुक्यात आधुनिक शेतीला कृषी यांत्रिकीकरणाची मिळाली जोड, मावळ तालुक्यात कृषी यांत्रिकीकरण योजनेला प्रचंड असा प्रतिसाद। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आता जयंत पाटील ऍक्शन मोडवर, राज्यात नगराध्यक्षपदाचा पहिला उमेदवार जाहीर। अरुण ईश्वरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी आनंद मलगुडे यांना उमेदवारी। धाराशिव या ठिकाणी सरनाईक आणि राणा पाटलांमधील संघर्ष, सोशल मीडियावर पालकमंत्री हटाव मोहीम सुरू करा, सोशल मीडियावर पोस्ट। धाराशिवमध्ये 117 कोटींच्या रस्त्यांच्या कामाला स्थगिती, सरनाईकांच्या तक्रारीनंतर कामाला स्थगिती मिळाल्याची माहिती। सोलापुरात ठाकरेंच्या सेनेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, शिवसैनिकांचा जिल्हाप्रमुख हटाव, शिवसेना बचावचा नारा। उपनेत्या अस्मिता गायकवाड यांचा जिल्हाप्रमुखांनी अपमान केल्याचाही आरोप। रायगडमधल्या शिवसेना राष्ट्रवादीमधील वादाचा सर्वसामान्य नागरिकांना फटका, इंदापूरमध्ये कल्याणकारी योजनांच्या लाभ वितरणाचा कार्यक्रम रेंगाळला, शिवसेनेच्या लाभाच्या वस्तू पोहोचल्या नाही, शेकडो लाभार्थी प्रतीक्षेत। दक्षिण सोलापूर तालुक्यातील सुभाष देशमुख समर्थकांनी घेतली रवींद्र चव्हाण यांची भेट, माजी आमदार दिलीप माने यांना भाजपात घेऊ नका असं निवेदन रवींद्र चव्हाण यांना सुभाष देशमुख यांनी दिलेलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये सिद्धांत शिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी, सिद्धांत शिरसाट हे पालकमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा, भावी महापौर म्हणून सिद्धांत शिरसाट यांचा बॅनरवरती उल्लेख। पुण्याच्या दौंड पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी 13 कोटी 19 लाखांचा निधी मंजूर, राहुल कुल यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची भेट घेत मानले आभार। आष्टीच्या हातोडा या ठिकाणी राज्य धर्माजी गडाला 50 लाख रुपयांचा निधी मंजूर, फटाके फोडत आनंद उत्सव साजरा, गडाचे महंत रोहिदास महाराज शास्त्री यांनी मानले आमदार सुरेश धस यांचे आभार। पुण्याच्या राजगड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी नाशिकमध्ये 2 दिवसीय अभ्यास दौऱ्याचं आयोजन, पुणे जिल्हा बँक आणि नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमानं दौऱ्याचं आयोजन, आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बस्त पूजन। सोलापुरात रस्त्यांवरील पडलेले खड्डे बुजवण्यासाठी एमआयएमचं अभियान, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह हे अभियान राबवत खड्डे बुजवण्यास सुरुवात, पालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। परभणी चोरट्यांनी एकाच रात्रीत 6 दुकानं फोडली, घटना सीसीटीव्हीत कैद, पोलीस गस्त घालत असताना चोरट्यांचा डल्ला। नोकरीसाठी 1.5 लाख घेऊन तरुणीला थायलंडमध्ये विकल्याचा प्रकार, तर $2000 अमेरिकन भरून तरुणीची सुटका, मायदेशी परतताच कंपनी मालकाविरोधात पोलिसात तक्रार। नाशिकच्या लासलगाव परिसरात चोरट्यांनी 2 मंदिरांच्या दानपेट्या फोडल्या, चांदीच्या मूर्तीची केली चोरी, तर चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाली कैद।